इथं ब्लॉग स्टार्ट करते. तर नमस्कार, मी तुमच्या सर्वांची नाहीची इडली खूप छान आहे. आणि हे बघा आम्ही सगळे चाललेलो आहोत. आणि माझा मेकअप कसा दिसतो हे नक्की मला कमेंट मध्ये सांगा. मस्त अशी मी साडी घातलेली आहे आणि साडी घालून आम्ही चाललेलो आहोत गणपतीपुळेला आणि दर्शन करायला चाललेलो आहोत. हे बघा माग आहेत सगळे. आम्ही सगळ्यांनी साडी घातलेली आहे आणि समोर दीदीने म्हणजे सगळ्या मुलींनी साडी घातलेली आहे, बहिणी बहिणींनी. तर आजी वगैरे आणि असं आम्ही चाललेलो आहोत. आता आम्ही कमानीच्या इथं आहे गणपतीपुळे. अर्धीच दिसत असेल कारण की आम्ही गाडीत आहेत आणि इथं पोलीस वगैरे थांबलेले. खूप असं ट्रॅफिक लागलेलं आहे. फायनली आता आम्ही आलेलो आहोत. हे बघा मस्त आहे खायला असं बघू शकता. वा फायनली आता आम्ही आलेलो आहोत गणपतीच्या मंदिराच्या इथे. मस्त असं बाहेर आहे, तुम्ही बघू शकता. बघा मी कशी दिसते. आणि हे ऋषाल दीदी इकडं बघ ना. आम्ही दोघींनी म्हणजे सगळ्यांनी साड्या घातलेल्या आहेत. आता जेवायला आम्ही थांबलेलो आहोत म्हणजे थोडासा नाश्ता करायला. आम्ही सगळेजण आहेत आणि ऋषाल दीदी तिकडे बसलेले आहेत. अशी भूक लागलेली आहे पण थोडंसं म्हटलं हलकासा नाश्ता करावं आणि मग तिथून पुढं मंदिरात जाणार आहे. तर गाईच आता आमचं वेगळं जेवण वगैरे झालेलं आहे. तर आता आमची फॅमिली बघा मागणं अशी चालत येते आणि हे बघा आता आम्ही चाललेलो आहोत. तुम्ही बघू शकता खूप गर्दी आहे भाईसा. अरे गर्दी बघ, बापरे गर्दी खूप आहे. तर आम्ही असं दुसऱ्या रस्त्याने आलोय. त्या काकांना थोडंसं विचारपूस केली तर तुम्हाला नंतर सांगेल. तरी बघा असं मस्त खेळली, खूप छान असं वाटते. असं मी घेतलेलं आहे. तर फायनली बघा आम्ही आलेलो आहे आणि माझ्या मम्मीने सांगितलं होतं तोरण बांध. तरी बघा मस्त असं तोरण घेतलेलं आहे मी. आरती चालू आहे गाईच. तुझं वेन संसारी. फायनली आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे आणि आम्ही बसलो होतो बघत. तर एवढ्या डेंजर लाटा येत आहेत ना, बघू शकतो. तर 15 लोकांना सोडत नाही. गणपती बाप्पा दिसत नाही. लाट इतकं डेंजर म्हणजे खूप लाट. आणि माझ्या बहिणीचा अपंग पेकेट आहे ना, तर त्यांनी ते दाखवलं आणि आम्हाला सगळ्याला तर खूप छान वाटलं आम्हाला. तर दर्शन वगैरे करून काहीच दर्शन वगैरे झालेलं आहे. आता चाललेलं आहोत घरी. आमचं दर्शन वगैरे आता सगळं तर झालेलं आहे. पाया वगैरे पडून मस्त फिरलो, खाल्लं पिल्लं. आणि तुम्ही म्हणत असताल हातमध्ये कोणाचा आला तर वैशाली दीदीचा आलेला आहे. हो तिला असती. तर गाईज बघा तिने साडी काढून टाकलेली आहे आणि आम्ही मेकअप असंच ठेवलेला आहे. आणि माझा मेकअप तर पूर्ण असं गेलेला आहे. हे बघा पिंपल्स लगेच येतात मला, म्हणजे कुठलंच प्रोडक्ट मला सहन होत नाही तरी पण मी लावते शायनिंग म्हणून. हसती. आम्ही पाण्यात खेळणार आहे पाण्यात. आणि आता आम्ही घरी जाणार नाहीये. तर तुम्हाला मी सांगायचं राहिलं. सगळं दर्शन तर वगैरे झालं, कैरी खाल्ली आणि आता चाललेलं आहोत. कुठल्या बीचला जायचं आता? नकली 500 रुपये दिले. नकली स्वित्झर्लंड दाखवतो तिला. कुठल्या बीचला जायचं? तारकल्ली. हे बघायची का? म्हातारीची चूल बघायची का? म्हातारीची चूल. हे काय म्हणती मग? म्हातारीच्या चूलला जायचं आपल्याला. चूल नाही चूळ, म्हातारीची चूल. भेटतात का? कारण की सध्या तर ते बंद आहे. कारण की थोडंसे बातम्या वगैरे मी पण बघितल्यात, न्यूज वगैरे. तर रील्स पण खूप आले होते. ते बंद आहे. बंद करून परत ब्लॉक टाक. स्वतःच म्हणते तिथं जायचं आणि स्वतःच म्हणते बंद आहे. कसं वाटते ते? जाऊ दे ना तू, मी कट करते ना बरोबर.
तर बघू आम्ही कुठं जाणार आहे, तर अजून तर आमचं डिसाईड झालेलं नाहीये. तर चला भेटूया आता थोडंसं आम्ही झोपतो. ए, दादा कुठे आहे? तर गाईज आता आम्ही आहे ना पाण्याच्या अशा बोटने जाणार आहोत. वाव, पाणी आता ते म्हणतात ना पाणी पाण्यामध्ये गाडी ठेवायची आणि मग तिथे पुढे जायचं. बापरे. तर बघा ऐकल्यावर हे बघा मस्त असं व्ह्यू आहे. आणि आता आम्ही ह्या पाण्यातून सफर करणार आहोत. ती जी बोट दिसत असेल तुम्हाला, नाही दिसत झूम करून दिसती नाही. हे बघा त्या बोटनी जाणार आहोत. गाईज आता आम्ही त्या पाण्याच्या बोट मध्ये बसणार आहे आणि ऐक ना, तू प्रवास उतरून करणार आहोत. सानिका, तू छान असं वाटतंय. सानिका तू उतरून व्हिडिओ काढ. उतरून तर जेव्हा ती व्हिडिओ गाडी काढायचा. पुढे जाईन ना तेव्हा ती जी बोट येते ना त्या बोट मध्ये आमच्या या गाड्या बसतील आणि हे बघा मस्त आम्ही त्याच्यावर बसणार आहे आणि बसल्यावर मी तुम्हाला नक्कीच दाखवेल. काय आहे छान वाटतंय मला आणि माझा अवतार बघू शकता. गाडीत आम्ही जाणार. 1 मिनिट थांबत आई. हे बघा आम्ही बसलेलो आहोत आणि मस्त वाटतंय. बघा घरातले असे बाहेर रडते आमचं आणि बघा आमच्या घरातले दीदी वगैरे फोटो काढते. तिथून प्रवास केलेला तर इथपर्यंत सध्या आलेला आहोत. मी खूप घाबरते तसं म्हणायला गेलं ना तर मी इतकी घाबरटे. मी जेव्हा मुंबईला गेले होते तर तेव्हा मी बोटमध्ये बसले होते तर खूप मला त्रास झाला होता. अक्षरशः मला दवाखान्यात न्यावं लागलं. पण मी ह्या बोटीमध्ये बसले मला इतकं छान वाटतंय, इतकं छान वाटतंय मी शब्दात सांगू शकत नाही. आणि खूप असं एन्जॉय केलेलं आहे मनासारखं. तुम्ही बघू शकताय बघा. सगळं झालेलं आहे बसून. आता जायचं चाललेलं आहे घरी. दादा आणि मी सेम आहे. माझ्याकडे आहे गो करून. वडापाव आता दुसऱ्या बोट मध्ये बसलेला आहोत आणि वडापाव खातोय. सगळ्यांनी वडापाव खायला आहे बघा. वडापाव पार्टी आहे तिथं. आता जायचंय आम्हाला. हे बघा तिकडनं निघालोय आणि आता तिकडे जायचंय. भाऊ तिकडे इथं बहिणी वगैरे. या तुम्ही पण वडापाव खायला. आणि माझा सगळा मेकअप मी असं धुतलेला आहे पाण्याने. आंबू काय खाते तू? वडापाव दाखव, वडापाव दाखव. हा लय आगावे हा. चल या तुम्ही वडापाव खायला. तर मस्त असा चहा वगैरे आम्ही दिलेला आहे आणि थोडंसं थांबलेलं आहोत कारण की बहिणी वगैरे गॅस आणला होता आम्ही छोटासा. तर तो थोडासा लिकेज झाला त्यामुळे ते बघायला गेलेत. ते थोडंसं रिपेअर करायला गेलेत आणि घरी जाऊन मस्त अंडा पाव खाणार आहे आम्ही. घरी बनवणार आहे, रूममध्ये बनवणार आहे. तर आजचा व्हिडिओ इथंच स्टॉप करते. लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि खूप मच्छर आहेत त्यामुळे माझा हात सारखा असतो. तर बाय.